नमस्कार, मी प्रियांका लागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहात, कारण महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना 2 कोटींपर्यंत लाभ मिळणार आहे। आता ही सविस्तर माहिती, संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। कालच 1 फेब्रुवारी 2025 रोजी बजेट ठरवले गेले आहे। आता त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे व त्यांनी सलग 8व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। त्यामध्ये महिलांसाठी खास एक मोठी घोषणा केली आहे। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। त्यांना जर स्टार्टअप करायचं असेल किंवा एखादी तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर त्यांना 2 कोटींचा लाभ मिळणार आहे। याबद्दल आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा ट्विट करून माहिती दिली आहे। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा त्यांनी केल्या आहेत। या घोषणेपैकी एक घोषणा म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी त्यांनी दिली आहे। तर यामध्ये त्यांनी सांगितले आहे की अनुसूचित जाती आणि जमातीच्या 5 लाख महिलांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा केली आहे। या अर्थसंकल्पात एक नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेच्या अंतर्गत पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग तसेच मार्गदर्शन करून स्वावलंबी करण्यात येणार आहे। या महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन स्वावलंबी बनवण्याचे सरकारचे मोठे उद्दिष्ट आहे। त्यामुळे या महिलांना म्हणजे 5 लाख महिलांसाठी अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना हमीशिवाय काही किरकोळ अटींवर कर्ज देण्यात येणार आहे, जेणेकरून या महिलांना स्वतःचे लघु आणि मध्यम उद्योग सुरू करू शकतील। या सरकारी योजनेअंतर्गत महिलांना 5 वर्षासाठी 2 कोटी रुपयांपर्यंत लोनची सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे, ज्याचा फायदा 5 लाख महिलांना होईल। यासोबतच महिलांना त्यांचे उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल प्रशिक्षण, मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनांशी कनेक्टिव्हिटी देखील देणार आहेत, असे त्यांनी घोषणा केली आहे। लक्षात घ्या, अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी एक विशेष योजना आहे। व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी महिलांसाठी ही मोठी योजना आहे। आत्तापर्यंत घेतलेली केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये घेतलेली मोठी इथे निर्णय आहे महिलांसाठी। आणि ते बिझनेस जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्हाला 2 कोटी रुपयांचं कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे महिलांना याचा लाभ नक्कीच तुम्ही घेऊ शकता। अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी ही एक विशेष योजना आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।